हे तुमचं खूप खूप माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉक मध्ये। तर हे बघा, हे आज मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये, तर हे बघा, हे आहे आमचं शेत। हे पूर्ण लांबपर्यंत जे तुम्हाला दिसत आहे ते आमची शेती आहे। आणि आम्ही सर्व बहीण भाऊ इथे आमच्या शेतात आलेलो आहेत। आणि अजून एक तुम्हाला मी काहीतरी दाखवते गाईज, या इथे हे आहे आमचं पुस्तानी, काय म्हणतात त्याला, आमचे वडील आजोबा पंजोबा जे इथे आमच्या याला इकडे मराठी शब्दामध्ये बारव म्हणतात। बारवा ही आमची पारंपरिक एक आमची वास्तू अशी आहे की ती आमच्या आजोबा पंजोबा इथे ह्या बारवमध्ये पाणी भरायचे, अक्षरशः पाणी भरायचे। आणि हे एक देवाचं रूप मानले जाते। तर मी इथे आज दर्शनासाठी आलेले आहे गाईज। हे आमचं खूपच असं बोलतात कुळ आमच्या कुळांचं हे आमचं हे असं बारव आहे। आणि इथे मी आज दर्शनाला आले तर ते तुम्हाला खरंच वैशिष्ट्य मला असं दाखवायचं आहे की हे जे आज मी फर्स्ट टाइम इथे आलेले आहे। इथे माझे आजोबा पंजोबा आणि माझे आई वडील असे नेहमी इथे यायचे आणि ते ह्या बारवामध्ये पाणी भरायचे। आज इथे पाणी नाही आहे, पण त्यावेळेस असं होतं की पाणी एक विहिरीला भेटायचं किंवा ह्या बारवाला भेटायचं। तर अशी बघा एक विहीरच आहे ही, पण याला एक देवाचं एक रूप दिलेलं आहे। आणि इथे आतमध्ये बघा तुम्ही, इकडे एकदम असे दर्शन घेण्यासारखं इथे असं पावनभूमी आहे। ही पावनभूमी खूप वर्षा परंपरा, खूप जुनी वर्षाची पावनभूमी अशी मी तुम्हाला ही दाखवायला आणली आहे। तर तुम्ही खरंच बघा, आतमध्ये जरा बघा इकडे व्यवस्थित, अशी वास्तू आपल्याला आता ह्या आजच्या जमान्यामध्ये बघायला नाही मिळत। आणि आज मी पण अशी मला असं वाटतं की जसं माझा जन्म झालाय तसं मी पहिल्यांदा इथे आले, कारण माझे आई वडील इथे यायचे आणि ही आमची कुळांची म्हणतात ना तशी ही बारव आहे। म्हणून मला तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की तुम्हाला दाखवावा। हे बघा, या बारवाचं मी आता दर्शन घेतलंय, तुम्हालाही त्याचं दर्शन होऊ द्या। बस याच्यासाठी मी माझा हा छोटासा ब्लॉग काढते। तुम्ही खरंच बघा, खूप छान आहे। आतमध्ये जे आहे बघा, पाणी दिसत असेल तुम्हाला, थोडंसं पाणी आहे पण ते सुकलेलं आहे। आता सध्या पाणी नाही त्याला आता सध्या, पण त्या वेळेला त्या काळात खूप पाणी असायचं त्याला। आणि ही अशी आमची ही शेतातली, आमच्या स्वतःच्या शेतातली ही बारव आहे। आम्ही आता गेलो तर शहरामध्ये, तर शहरामध्ये कसं नाही वेळ मिळत, आम्ही खूप बिझी असतो। आणि ह्या साईडला आमच्या शेतामध्ये ऊस आहे, ते पण तुम्हाला दाखवते। ते बघा ऊस लावलेला आहे। तर बघा, ही माझा भाऊ करतो ही आमची शेती। आणि ह्या बाजूला जे मी तुम्हाला दाखवते तिकडे आहे मोसंबी लावलेली आहे। आणि हा जे आहे हे दिसतात हे सगळे आमचा परिवार आहे, माझे भावंड, माझ्या भावांची मुलं आणि माझ्या बहिणी आणि वहिनी। तर चला गाईज, हे इथेच माझा छोटासा मिनी ब्लॉग मी संपवते। तुम्हाला हे दर्शन घडून काय वाटतंय ते तुम्ही मला नक्की मला माझ्या ब्लॉग मध्ये कळवा।